नमस्कार, मी कुणाल. C24 बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. श्रीगोंदा नगरपालिकेची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली. शहराच्या बाहेरील गावांना जोडणाऱ्या 17 रस्त्यांची कामे जोरदार चालू. राहुरीच्या लोकप्रतिनिधींनी खोटे राजकारण करून जनतेची दिशाभूल केली आहे, असे प्रतिपादन राहुरी नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी केले. राहुरीत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महसूल प्रशासनाला निवेदन. आणि अंगणवाडीच्या खोलीत शेळ्या तर किरायाच्या खोलीत विद्यार्थी. कळमनुरी तालुक्यातला धक्कादायक प्रकार उघडकीस. बातमीपत्रात आपलं स्वागत. आता सविस्तर वृत्त. श्रीगोंदा नगरपालिकेची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. शहराच्या बाहेरील गावांना जोडणाऱ्या 17 रस्त्यांची कामे जोरदार सुरू आहेत. यामुळे शहराच्या विकासात भर पडली असली तरीही मुख्य पेठेतील आणि प्रमुख व्यापारी वर्ग असलेल्या गावांमध्ये मात्र दुकानदार आणि ग्राहक यांना धुळीपासून अजूनही मुक्तता मिळत नसल्याची खंत व्यक्त होते. याविषयी आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुहास कुलकर्णी यांनी. श्रीगोंदा नगरपालिकेची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. शहराच्या बाहेरील गावांना जोडणाऱ्या 17 रस्त्यांची कामे जोरदार चालू आहेत. यामुळे शहराच्या विकासात भर पडली असली तरी मुख्य पेठेतील आणि प्रमुख व्यापारी वर्ग असलेल्या गावांमध्ये मात्र दुकानदार आणि ग्राहक यांना धुळीपासून अजूनही मुक्तता मिळाली नसल्याची खंत आहे. श्रीगोंद्याची बाजारपेठ मानली जाणारे रविवार पेठ मेन रोड या ठिकाणी अनेक दुकानदार आपल्या रोजीरोटीचा व्यवसाय करतात. मात्र रस्त्यांची झालेली दुरावस्था आणि धुळीचे साम्राज्य यांनी ते त्रस्त झालेत. जसे बाहेरील रस्ते झाले त्याचप्रमाणे गावातील रस्ते कधी होणार हाच प्रश्न नागरिक विचारताना दिसत आहेत. या 2 पेठेमध्ये नवीन पाईपलाईनचे देखील काम झाले. मात्र पाण्याची गळती होत असल्याने सर्व पाणी रस्त्यावर येऊन येणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतोय. येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे रस्ते लवकर होतीलही, पण त्यांचा दर्जाकडे लक्ष दिले पाहिजे. नाहीतर काही ठिकाणी याआधी झालेले रस्ते फक्त बिले काढण्यासाठी झाले असल्याचे दिसतंय. याच धर्तीवर हे तकलादू काम होऊ नये अशी नागरिकांची अपेक्षा दिसून येते. मी प्रशांत उबाळे, श्रीगोंदा तालुका केमिस्ट असोसिएशनचा तालुका अध्यक्ष आहे. आज श्रीगोंदा शहरात जे रस्त्यांची जी कामं चाललेली आहेत, आज प्रामुख्याने श्रीगोंदा बाहेरील सर्व रस्त्यांची कामं झालेली आहेत. परंतु ते कामं कशा प्रकारचे झालेले आहेत हे सुद्धा पाहण्यासाठी कोणी आज इच्छुक नाही. जरी बाहेरचा परिसर चकाचक वाटत असेल तरी अंतर्गत रस्तेही तितकेच महत्त्वाचे आहेत. आज शिवाजी चौक ते शनी चौक हा जो मेन मुख्य बाजारपेठेतील जो रस्ता आहे, जिथे नेहमी दिवसभर ग्राहकांची वर्दळ असते, अशा गर्दीच्या ठिकाणचा रस्तासुद्धा आज बरेच वर्ष खराब अवस्थेत आहे. त्याकडेही लक्ष द्यायला कोणी तयार नाही. हा रस्ता प्रामुख्याने होणे गरजेचं आहे. जरी बायपासचा रस्ता चांगला झालेला असला तरी शहरामध्ये दुकानदारांकडे वस्तू घेण्यासाठी ग्राहकांना नेहमी जावं लागतं. अशा ठिकाणचा रस्ता होणं हे गरजेचं आहे. त्याचप्रमाणे शिवाजी चौक ते होली हॉस्पिटल हा महाराष्ट्र नागरी सुवर्ण उत्थान योजनेमध्ये रस्ता मंजूर झालेला असून देखील अजूनही त्याच्यावरती काही कारवाई झालेली नाही. तरी पालिका प्रशासनाने ह्या गोष्टींकडे लक्ष देऊन लवकरात लवकर नागरिकांसाठी हे रस्ते अद्ययावत करण्यात यावेत अशी मी विनंती करतो. श्रीगोंदा शहरातील 17 रस्तेचं काम चालू आहे. ते अत्यंत काम आहे ते चालू झालं आणि काम पूर्वतःकडे आहे. 17 रस्ते चकाचक झाले. पण श्रीगोंदा शहरातील जी मेन बाजारपेठ आहे, उदाहरणार्थ हे मेन रोड जे असेल, रविवार पेठ असेल, हे सर्व आणि भाजी मंडई असेल, या अंतर्गत रस्ते हे कधी होणार? हे अंतर्गत रस्ते आणि सर्व इथल्या नागरिकांना तिथं वावरत असताना खूप त्रास होतो. पण फक्त बाहेरचे रस्ते झाले आणि कोटीचा गप्पा आणि फक्त भूमिपूजनावर धडाका चालू आहे. प्रत्यक्ष कामाला सुरुवात कधी होणार? तर ही श्रीगोंदा शहरातील आम जनतेची एक कळकळीची विनंती आहे की फक्तच नाव मोठं आणि लक्षण खोटं असं न करता सत्ताधाऱ्यांनी आणि विरोधकांनी या श्रीगोंदा शहरातील अंतर्गत रस्त्याकडे लक्ष द्यावे व ह्या आचारसंहिता लागण्याआधी हे कामाचं भूमिपूजन होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली पाहिजे. एवढंच मी
श्रीगोंदा शिवसेना युवा सेनेच्या वतीने एक सामान्य नागरिक म्हणून एक प्रशासनाला विनंती करतो की जे 17 रस्ते झाले तसंच श्रीगोंदा शहरसुद्धा आतून चकाचक झालं पाहिजे. तर रस्ते होतेत आणि रस्ते झाले की लगेच परत पाईपलाईन इथे परत उकराउकरी परत चालू आणि परत टेंडर परत हे. तर हे चाललं आहे काय? हे कुठंतरी थांबलं पाहिजे, कारण की हे जनतेचा पैसा आहे. जनतेचा पैसा हा हे फक्त ठेकेदाराच्या ह्याच्या आणि नेत्यांच्या फक्त टक्केवारीसाठी हे काय चालू आहे का, हे सामान्य जनतेला कळलं पाहिजे. सी24 तासाठी सुहास कुलकर्णी, श्रीगोंदा. मध्य महाराष्ट्राचे आराध्य दैवत नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड संस्थानच्या दत्त जयंती सोहळ्यात पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. पहाटे गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली आहे, तर सायंकाळी श्री दत्त जन्म सोहळा साजरा करण्यात येणार आहे. मध्य महाराष्ट्राचे आराध्य दैवत नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड संस्थानच्या दत्त जयंती सोहळ्यास पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. पहाटे गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते पहाटेची महाआरती करण्यात आली आहे, तर सायंकाळी श्री दत्त जन्म सोहळा साजरा करण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथे दत्त जयंतीनिमित्त भगवान दत्तात्रयांच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केली आहे. गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी वेदमंत्राच्या जयघोषात पहाटे 3:30 वाजता भगवान श्री गुरु दत्तात्रयांच्या मूर्तीचे पूजन करून अभिषेक घातलाय. त्यानंतर भाविकांसाठी दर्शन खुले करण्यात आले. सकाळी महाआरतीबरोबरच क्षेत्र प्रदक्षिणा करण्यात आली आहे. यावेळी झेंडेकरी टाळकरी भजनी मंडळाचे पथक प्रदक्षिणा मिरवीत सहभागी झाले होते. यावेळी औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे उपस्थित होते. नगर जिल्ह्यासह मराठवाडा आणि राज्यातील भाविक सकाळपासून दर्शनासाठी गर्दी करत असून दुपारी 3 वाजेपर्यंत श्री दत्त जन्म सोहळ्यास सुरुवात होऊन सायंकाळी 6 वाजता लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये दत्तजन्म सोहळा पार पडणार असून यावेळी धार्मिक राजकीय क्षेत्रातील मंडळी उपस्थित राहणार आहेत. वाहतूक व्यवस्था तसेच भाविकांची गैरसोय रोखण्यासाठी नेवासा पोलिसांचे पथक, होमगार्ड पथक तसेच स्वयंसेवकांचे सेवाभावी पथक, गुरुवर्य माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांचे पथक यावेळी संस्थांच्या वतीने तैनात करण्यात आले. नेवासा, नगर, श्रीरामपूर, गंगापूर आणि शेवगाव या आगारातून भाविकांसाठी जादा बसची व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण देशासह श्री क्षेत्र देवगड येथे दत्तजन्म सोहळा पार पडतोय. दिवसभरात 6 ते 7 लाखांपर्यंत भक्तगण भगवान दत्तात्रयांच्या चरणी नतमस्तक होतील. सायंकाळी 6 वाजता उत्साहपूर्ण वातावरणात दत्त नामाच्या जयघोषात दत्तजन्म सोहळा संपन्न होणार आहे. दत्तरायाची जे करिता ती यात्रा, त्यांची पवित्र होती तीर्थे. नाथ महाराजांच्या या वचनाप्रमाणे आज दत्त जयंती महोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण देशामध्ये जिथं जिथं दत्ताची स्थानं आहेत त्या ठिकाणी आणि महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी दत्ताची स्थानं आहेत त्या सर्व ठिकाणी आज दत्त जयंती महोत्सव मोठ्या भक्तिभावाने सर्व लहान थोर भक्तगण एकत्र येऊन आनंदामध्ये पार पाडत असतात. त्याप्रमाणे श्री समर्थ सद्गुरू किशनगिरी बाबा यांनी ह्या क्षेत्राची निर्मिती केली. श्री क्षेत्र देवगड त्यांच्या तपश्चर्येच्या साधनातून भगवान दत्तात्रयाची आराधना करून या प्रवरीच्या तीरावर भगवान दत्तात्रयाला सिंहासनावर त्यांनी विराजमान केलेला आहे. प्रवरातीरी देवगड क्षेत्री वसवनी अवधूता, भाविक प्रेमळ धावून येती दर्शनाकरिता. गेल्या 70 वर्षाहून अधिक या दत्त जयंतीचा हा महोत्सव सर्व भक्तगण आतापर्यंत करत आलेले आहेत. आजच्या या दत्त जयंती महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सर्व दत्तभक्त, इतर सर्व ईशभक्त भगवान दत्त जन्माच्या सोहळ्याच्या निमित्ताने येऊन दर्शन करतात. आज दिवसभरातून इथं 5-6 लाखाहून अधिक भक्तगण येऊन जातात. संध्याकाळी दत्तजन्म सोहळा, त्यावेळेस भक्तगणांचा अथांग समुदाय आपल्याला साचलेला दिसतो. त्या निमित्ताने सकाळी काकडा भगवान दत्तात्रयाचा
ब्रह्मवृंद मंडळीच्या वेदघोषामध्ये महाअभिषेक झाला. त्यानंतर आरती झाली. आरतीनंतर मिरवणूक झाली आणि मिरवणूक झाल्यानंतर सर्व भक्तगण आता साठी शंकर नाबदे, नेवासा. प्रेरणा संस्थेने ग्राहकांना पारदर्शक कारभार करून चांगली सुविधा दिली आहे. संस्थेच्या कोणत्याही शाखेतून ग्राहकांना विनाविलंब पैसे मिळावेत यासाठी ATM सेवा सुरू केल्याची माहिती प्रेरणा ग्रामीण पतसंस्था आणि प्रेरणा मल्टीस्टेटचे चेअरमन सुरेश वाबळे पाटील यांनी दिली आहे. प्रेरणा संस्थेने ग्राहकांना पारदर्शक कारभार आणि चांगली सुविधा दिली आहे. संस्थेच्या कोणत्याही शाखेतून ग्राहकांना विनाविलंब पैसे मिळावेत यासाठी ATM सेवा सुरू केल्याची माहिती प्रेरणा ग्रामीण पतसंस्था आणि प्रेरणा मल्टीस्टेटचे चेअरमन सुरेश वाबळे पाटील यांनी दिली आहे. 2019ची दिनदर्शिका आणि मिनी ATMचे उद्घाटन माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री वाबळे बोलत होते. यावेळी माजी आयुक्त बाळासाहेब कोळसे, व्हाईस चेअरमन विष्णुपंत वरपे, मच्छिंद्र शिंदे, संचालक संजय वरपे, अशोक उरे, राजेंद्र गांडुळे, आप्पासाहेब चंद्रे, साहेबराव म्हस्के, प्राध्यापक वेणुनाथ लांबे, ॲडव्होकेट जगन्नाथ डवले, अशोक लांबे, राधा किसन कोळसे, जनरल मॅनेजर गोरक्षनाथ चंद्रे, अनिल वरपे, मॅनेजर सोमनाथ शिंदे, रवींद्र हिवाळे, शाखा व्यवस्थापक, कर्मचारी, ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज प्रेरणा पतसंस्था आणि प्रेरणा मल्टीस्टेट या पतसंस्थेच्या वतीने नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन माजी खासदार आदरणीय प्रसाद तनपुरे साहेबांच्या हस्ते आज प्रेरणाच्या सभागृहात संपन्न झाले. दिनदर्शिका हे निमित्त होतं, पण पतसंस्थेचा कारभार कसा हवा या संदर्भात तनपुरे साहेबांनी चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं. आणि त्याच नंतर काळ बदललेला आहे. काळाबरोबर आपणही ग्राहकांना चांगल्या सुविधा दिल्या पाहिजे. ग्राहकाच्या दारात आपण जाण्यापेक्षा आता नवीन सिस्टीम आहे. सर्वत्र ATMनी मिनी ATMचं जे एक पॉज मशीन मार्केटमध्ये आणलं आहे, तर त्या निमित्ताने त्याचंही आज औपचारिक उद्घाटन तनपुरे साहेबांच्या हस्ते केलं. या प्रसंगी महाराष्ट्राचे माजी कमिशनर बाळासाहेब कोळसे पाटील, आमचे सर्व संचालक मंडळ, व्हाईस चेअरमन, कर्मचारी उपस्थित होते. आणि ह्या मिनी ATMचा उपयोग असा आहे का तुम्हाला कुठल्याही ATM मशीनच्या पुढे जाऊन लाईन लावायची गरज नाही. आमच्या प्रत्येक शाखेत तुम्ही गेल्यानंतर काही मिनिटात तुम्हाला ते पैसे संस्थेकडून विनाविलंब कुठल्या प्रकारचं चार्ज तुमच्याकडून आकारला जाणार नाही. सकाळी 10 ते संध्याकाळी 5पर्यंत अशी ही सुविधा प्रत्येक शाखेमध्ये प्रेरणा पतसंस्थेच्या वतीने करण्यात आली. या निमित्ताने पतसंस्थेकडं चांगल्या प्रकारच्या लोकांच्या ठेवीचा ओघ आहे. गेले प्रेरणा ग्रामीणकडे जवळजवळ 40 कोटीच्या ठेवी आहेत. त्याचप्रमाणे प्रेरणा मल्टीस्टेट जी महाराष्ट्र आणि गोवा राज्याचं कार्यक्षेत्र आली मल्टीस्टेट संस्था आहे, त्यांच्याकडे सुद्धा जवळजवळ 29 कोटीचे ठेवी आहेत. ठेवीचा ओघ, लोकांचा विश्वास इतका आहे का ठेवीचा ओघ वाढता, पण चांगले कर्जदार मिळत नाही. कर्जदारांना चांगल्या प्रकारच्या सुविधा आणि कमीत कमी प्रकारचं व्याज आकारण्याचं संचालक मंडळाने घेतलेलं आहे. आता 1 तारखेपासून सोने तारणावरती आम्ही 13% लोकांना 13% रेटनी सोने तारण करण्याचा संचालक मंडळ निर्णय घेतला. निश्चितच ग्राहक त्याचा फायदा घेते अशी अपेक्षा करतो. सहकारात काम करीत असताना आपण पारदर्शक कारभार केला पाहिजे. या निमित्ताने सगळ्याच ठेवीदारांचे मी आभार मानतो. आपल्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय सहकार. साठी मनोज साळवेसह सतीश फुलसुंदर, राहुरी. या बातमीबरोबरच बातमीपत्रात वेळ झाले एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानास बिंदास. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. राहुरीच्या लोकप्रतिनिधींनी खोटे राजकारण करून जनतेची दिशाभूल केली आहे, असे प्रतिपादन राहुरी नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी केलंय. शनिवारी राहुरी शहरातील प्रभाग क्रमांक 10 मधील घरकुलाच्या भूमिपूजनाप्रसंगी श्री तनपुरे बोलत होते. राहुरीच्या लोकप्रतिनिधींनी खोटे राजकारण करून जनतेची दिशाभूल केली आहे, असे प्रतिपादन राहुरी नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी केलंय. शनिवारी राहुरी शहरातील प्रभाग क्रमांक 10 मधील घरकुलाच्या भूमिपूजनाप्रसंगी श्री तनपुरे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सखाराम भोंगळ हे होते. यावेळी मराठा महासंघाचे शिवाजी डवले, राजेंद्र जाधव, विलास तनपुरे, प्रदीप भुजाडी उपस्थित होते.
पक्षश्रेष्ठींनी आदेश दिले आणि जनतेने साथ दिली तर आपण नक्कीच आमदारकी लढवू अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष प्रकाश भुजडे यांनी प्रभाग क्रमांक 10 मधील गोरगरिबांचे घरकुलाचे स्वप्न साकार होणार असल्याचे सांगितले आहे. माजी नगराध्यक्षा डॉक्टर उषाताई तनपुरे आणि नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांच्या पाठपुराव्यामुळे 55 घरकुलांचे प्रस्ताव मंजूर करून दादाबाई पठाण आणि हसन पठाण यांच्या घरकुलांचे भूमिपूजन करण्यात आले. या प्रसंगी प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकांनी इथं नगराध्यक्ष म्हणून निवडून दिले ते काम करण्यामध्ये मला खूप मजा येते. काम करण्यामध्ये, लोकांचे प्रश्न सोडवण्यात. पक्षाचा आदेश झाला तर मी लढायला तयार आहे, पण मी होऊन कधी म्हटलेलं नाही की मला आमदार व्हायचंय का विधानसभा लढवायची. तुमच्या पेपरला आज बरंच काय काय कुठंतरी काल त्याच्यामध्ये त्या ठिकाणी काहीतरी कात्रडला भाषण केलेलं आहे आणि माझ्यावर बरंच काय काय बोललेले आहेत. ते मागच्या सभेत मी बोललो की हे विधानसभेत कधी बोलतच नाही, तर बरोबर आहे, त्यांनी आज कबूल केलेलं आहे की मी बोलत नाही म्हणून. त्यांचं तुमच्या पेपरात आलं म्हणे मला बोलायची गरजच पडत नाही, माझी कामं अशी होतात. म्हणजे एक प्रकारे त्यांनी कबूल केलंय की विधानसभेमध्ये एक तर हे काही बोलत नाहीत. मला आता प्रश्न असा पडतो की हे न बोलता यांची कामं होतात म्हणतात, तर मग मला प्रश्न पडतो की ह्या जायकवाडीचं पाणी, मुळा धरणाचं पाणी जायकवाडीला गेलं, हे न बोलल्यामुळे त्या ठिकाणी काम झालं. ह्याच्यामध्ये मग का पाणी का गेलं जायकवाडीला? यांचं मागच्या निवडणुकीमध्ये आश्वासन होतं माझ्या पक्षाचं सरकार येऊ द्या, माझ्या पक्षाचा मुख्यमंत्री येऊ द्या, मी मुख्यमंत्र्याच्या मानगुटीवर बसून जायकवाडीला जाणारं पाणी थांबवेल. मग का त्या ठिकाणी पाणी थांबलं नाही? हे काय बोलले नाही, यांचं न बोलता काम झालं म्हणतात. मग का पाणी त्या ठिकाणी गेलं? आपल्याकडे या ठिकाणी निळवंडे धरणाचा लाभ या जोगेश्वरी आखाड्याला देखील होणार आहे. आपण टेलमध्ये आहोत, जोगेश्वरी आखाडा हे गाव. मग या निळवंडे धरणाचं पाणी 2 वर्षामध्ये, त्यांची भाषण आहे 2014ला, 2 वर्षामध्ये निळवंडे धरणाचे कॅनॉल जर मी केले नाहीत तर मला दगडांनी मारा, गावात येऊ देऊ नका, अशा प्रकारची भाषणं आहेत. मग आपण आमदार साहेब कधी बोललाच नाहीत. पाणी मात्र आलेलं दिसतंय, बहुतेक खूप पाणी त्या ठिकाणी निळवंडे धरणाचं वाहतंय. आपण या ठिकाणी आपण बोलला नाहीत म्हणून दुधाचे भाव आज 50 रुपयापर्यंत गेलेले आहेत. शेतकऱ्याच्या पदरात खूप चांगलं त्या ठिकाणी दुधाला भाव मिळत आहेत, शेतकरी सुखी झालेला आहे. आपण विधानसभेत बोलला नाहीत म्हणून या ठिकाणी ही दुधाला खूप चांगला भाव त्या ठिकाणी मिळालेला आहे. शेतीमालाला गेल्या 5 वर्षात पंतप्रधानांच्या आश्वासनाच्या पेक्षाही जास्त भाव मिळालेले आहेत. कांद्याचे शेतकरी तर खूप सुखी समाधानी झालेले आहेत आणि म्हणून आपण विधानसभेत बोलला नाहीत म्हणूनच ही किमया घडलेली आहे. आता कितीतरी विषय त्या ठिकाणी सांगता येतील. आमच्या केके रेंज बद्दल आपण त्या ठिकाणी विधानसभेत बोलला नाहीत म्हणून कलेक्टर ऑफिस मध्ये मीटिंग त्या ठिकाणी चालू आहेत. आपण बोलला नाहीत याचीच ही किमया आहे. असे कित्येक प्रश्न मला त्या ठिकाणी मांडता येईल. या राहुरी शहराची कायदा सुव्यवस्था फार मोडकळीला आलेली आहेत. लोकांच्या मोटरसायकल गावात कुठं लावली तर मोटरसायकल, दुकानातून बाहेर आलो की मोटरसायकल असेल का नसेल याची गॅरंटी त्या ठिकाणी येत नाही. आपण बोलला नाहीत म्हणून कायदा सुव्यवस्था खूप चांगली त्या ठिकाणी आहे. असे कित्येक प्रश्न मला त्या ठिकाणी सांगता येतील की आपले आमदार साहेब बोलले नाहीत आणि म्हणून इथं लोकांचं मात्र मतदारसंघातलं कल्याण झालेलं आहे. याचा आपण जरा सूक्ष्म बारकाईने आमदार साहेबांनी विचार करावा. मग ते राहुरीतलं ग्रामीण रुग्णालय असेल, राहुरी शहरातली बिघडलेली कायदा सुव्यवस्था असेल, कित्येक त्या ठिकाणी प्रश्न आहेत. आता त्या मुद्रा लोनचा विषय काही त्या ठिकाणी कर्ज वाटप झाले महिलांच्या संदर्भात, परंतु महिलांच्या संदर्भात आपल्या आमदार साहेबांचं किती चांगले विचार आहेत, किती महिलांचा आदर करण्याचं त्यांचं धोरण आहे. हे मागच्या विधानसभेला उषाताई तनपुरे निवडणुकीला उभ्या असताना कुठल्या शब्दामध्ये आपण टीका केली. महिलांचा आपण मान किती राखता, आपल्या शिवाजी नावाचा आपण किती आदर त्या ठिकाणी राखता. शिवाजी महाराजांचं नाव आहे, शिवाजी महाराज महिलांचा किती आदर करायचे, आपण मात्र आपल्या नावाचा त्या ठिकाणी किती उद्धार करताय हे आपण तपासून बघितलं पाहिजे. मी वेळोवेळी सगळ्या सभांमध्ये सांगत असतो, त्या गोविंद मोकाटेंच्या मुलीला, 21 वर्षाच्या मुलीला आपण जेलमध्ये घातलं. ज्या मुलीचं लग्न प्रपंच करायचा वेळ होता तिला आपण त्या ठिकाणी 2 वर्ष झाली ती फरार आहे, तिला सर्वोच्च न्यायालयाने जामीन नाकारला. मग आपल्या राजकारणापायी जर आपण 21 वर्षाच्या मुलीला जेलमध्ये पण घालू शकत असाल तर आपण आपल्या शिवाजी नाव ते ठेवायचंय का बदलायचं याचाही विचार केला पाहिजे. कारण शिवाजी महाराज हे महिलांची, मुलींची सन्मान त्या ठिकाणी ठेवायचे, पण आपण म्हटलं आपल्या राजकारणाच्या ह्यांनी आपल्या नावाला काळीमा फासण्याचं त्या ठिकाणी काम केलेलं आहे. माझंच नाव दिसायला लागलेलं आहे, त्याच्यामुळे माझा आपोआप त्या ठिकाणी प्रचार होतोय. त्यामुळे असंच अजून तुम्ही माझी टीका छापत चला तुमच्या पेपरला, त्याच्यामध्ये माझाच प्रचार होतोय. आपल्या नगरपालिकेचे घरकुल योजनेचे भूमिपूजनाचा कार्यक्रम आज आपल्या जोगेश्वरी आखाडा प्रभागातील जिजाऊ नगर या परिसरामध्ये आपण आज या ठिकाणी पार पडलेला आहे.
आपल्या राऊरी नगरपालिकेचे नगराध्यक्ष प्राजक्तदादा तनपुरे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण घरकुलचं भूमिपूजन केलेलं आहे. गेल्या अनेक वर्षापासून सर्वसामान्य गोरगरीब लोकांचं पक्का घराचं स्वप्न आज या ठिकाणी साकार होत आहे. या योजनेसाठी गेल्या अनेक दिवसापासून आपल्या राऊरी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा माजी नगराध्यक्षा डॉक्टर सौ उषाताई तनपुरे व राऊरी नगरपालिकेचे नगराध्यक्ष प्राजक्तदादा तनपुरे यांनी या ठिकाणी पाठपुरावा केला व त्याचा फलित आज या ठिकाणी एवढी मोठी योजना आपल्या राऊरी शहरामध्ये आपण चालू करू शकलो. मी माझ्या प्रभागामध्ये जोगेश्वरी आखाडा व काळ्या आखाडा प्रभागामध्ये 55 घरकुल या ठिकाणी मंजूर झालेलं आहे. त्यापैकी 2 घरकुलचं या ठिकाणी आज प्राजक्तदादा तनपुरे यांच्या शुभ हस्ते आपण केलं आहे. आमच्या जोगेश्वरी आखाडा प्रभागामध्ये 85 शौचालय आम्ही या ठिकाणी पूर्ण केलेलं आहेत व या ठिकाणी गोरगरिबाला सर्वांना 2022पर्यंत पक्के घरं व्हावे या ठिकाणी आमच्या नगराध्यक्षांची इच्छा आहे व त्या पद्धतीने त्या दृष्टीने आम्ही आज या ठिकाणी पहिलं पाऊल टाकलेलं आहे. C24 तासाठी मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, राहुरी. राज्यातच नव्हे तर देशात विविध कायदे तसेच शासनास वेळोवेळी विविध विषयात बदल करण्यास भाग पाडून जनतेला दिलासा देणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगण सिद्धीतच सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात मजुरांवर न्याय मिळवण्यासाठी उपोषणाची वेळ आली आहे. याविषयी अधिक माहितीसाठी पाहूयात C24 तासच्या या वृत्तात. राज्यातच नव्हे तर देशात विविध कायदे तसेच शासनास वेळोवेळी विविध विषयात बदल करण्यास भाग पाडून जनतेला दिलासा देणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगण सिद्धीतच सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात मजुरांवर न्याय मिळविण्यासाठी उपोषणाची वेळ आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या या विषयासंदर्भात स्वतः हजारे यांनी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना पत्रव्यवहार करूनही त्याची दखल घेतली न गेल्याने भाऊसाहेब गाजरे यांनी 20 डिसेंबरपासून ग्रामसंसदेसमोर बेमुदत उपोषण सुरू केलं आहे. माजी सरपंच जयसिंग मापारी, दत्ता आवारी, विलास भालेकर यांच्यासह गावकऱ्यांनी त्यांच्या उपोषणास पाठिंबा दिला आहे. गाजरे हे बांधकाम विभागाच्या पारनेर उपविभागात मजूर पदावर कार्यरत असताना तोंडी आदेशाद्वारे त्यांना कामावरून कमी केलंय. त्याविरोधात गाजरे यांनी कामगार न्यायालयात दाद मागितल्यानंतर प्रतिदिन 16 रुपये वेतन देण्याचा आदेश देण्यात आला. कामावर न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध बांधकाम विभागाने खंडपीठ अपील केलंय. न्यायालयाच्या अंतरिम आदेशात गाजरे यांना रुजू करून घेण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यानच्या काळात कर्जत उपविभागातील गाजरे यांच्याप्रमाणेच सेवेतून कमी केलेल्या नवनाथ फरांदे, अख्तर शेख, विठ्ठल फरांदे आणि अन्य एक अशा 4 मजुरांना पुन्हा सेवेत घेण्यात आलंय. त्यांना पूर्वसेवा काळातील लाभही देण्यात आलाय. 1985मध्ये आपल्याला तोंडी आदेशाने कमी केलं होतं रोजंदारी. परत घ्यायच्या टायमाला घेऊ म्हणले नक्की. नंतर आपण 1 वर्ष वाट बघितली. नंतर लेबर कोर्टात गेलो. लेबर कोर्टात गेल्यावर आपल्या बाजूने निकाल लागला बांधकाम विभागाने. नंतर मग ती अपिलात गेली. मग हायकोर्टात केस असताना 3 मजूर घेतले आपल्याबरोबर असताना. तर त्यांच्यामुळं त्यावेळेस आम्हाला म्हणले का न्यायपरिष्ठ असल्या उपोषण केले आपण, पण न्यायपरिष्ठ होतं असे सांगितलं त्यांनी. मग तिथून पुढं किती वेळा उपोषणा केली? 3रं उपोषण आहे. 3 वेळा उपोषण केले. लेखी दिलेले आहे त्यांनी आपल्याला. काय लेखीमध्ये काय आश्वासन? लेखी काय नाही, आपण रस्ता गेलेला आहे. रस्त्या जमिनीमधून त्याची भूमी लेख आणि आम्ही मोजणी करून तुमची नुकसान भरपाई देऊ. आणि हे न्यायालयात असल्यामुळं आम्हाला करता नाही येत, पण त्यांनी केली 3 लोकांची कामं मजूर घेतली. आता मागणी काय तुमची? मागणी हीच आपली ठाम का जसे 3 लोकांना कामं केली का तसंच आपल्याला घ्यावं असेल मागणी. सार्वजनिक बांधकाम खात्यातील श्री भाऊसाहेब गाजरे मामा यांचं आजपासून उपोषण सुरू होत आहे. तर सदर बांधकाम खात्यातून त्यांना काही वर्षापूर्वी तोंडी आदेशाने काढलं होतं. त्यांनी लेखी निवेदन आणि इतर कागदपत्रे अण्णासाहेब हजारे यांना दाखवली होती. अण्णांनी सांगितलं पत्र वगैरे चंद्रकांत पाटील मंत्री महोदय यांना दिलं होतं. पण त्यांनी असं उत्तर दिलं की ही न्यायालयीन बाब असल्यामुळे याच्यात काही करता येणार नाही. परंतु असंच अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील 3 व्यक्तींचं असं आदेश देऊन त्यांना सामावून घेण्यात आलेलं आहे. तसं यांनाही सामावून घेण्यात यायला पाहिजे. आणि
अण्णांकडे हे परत नंतर प्रकरण गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण चालू ठेवा. आमच्या गावातील एका गरीब कुटुंबातील शेतकरी भाऊसाहेब गाजरे यांना यापूर्वी कामावरून काढताना तोंडी आदेश देऊन कामावरून काढलं आणि त्याच्यानंतर त्यांना तुम्हाला परत घेऊ असं सांगितलं, परंतु घेतलं नाही म्हणून यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयात धाव घेतल्यानंतर त्यांनी 2 उपोषणं केली. दोन्ही उपोषणात त्यांना सांगितलं गेले की ही केस न्यायप्रविष्ट म्हणून तुम्हाला घेता येत नाही, पण तरी ही घेता येत नाही तर 3 लोकांना त्यांनी घेतलेलं आहे, तसं यांनाही घ्यावा. जर नाही घेतलं तर आम्हाला ह्या मार्गाने आंदोलन करावं लागणार आहे. त्यांनी उपोषण केलं, आमचं संपूर्ण राळेगणसिद्धी परिवार त्याला पाठिंबा देणार आहे, कारण त्यांच्यावर अन्याय झाला. C24 तासाठी शाहीद शेख, अहमदनगर. थंडीचा कडाका जसजसा वाढू लागलाय तसे पुण्याचे राजकीय वातावरणही तापू लागले. नुकत्याच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक सुनील टिंगरे यांनी वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार जगदीश मुळीक यांच्यावर जुमलेबाज आमदार अशी टीका केली होती. या टीकेला जगदीश मुळीक यांनी कशा प्रकारे उत्तर दिले पाहुयात C24 ताच्या या वृत्तात. थंडीचा कडाका जसा वाढू लागलाय तसे पुण्याचे राजकीय वातावरणही तापू लागलंय. नुकत्याच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक सुनील टिंगरे यांनी वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार जगदीश मुळीक यांच्यावर जुमलेबाज आमदार अशी टीका केली होती. ही टीका म्हणजे पराभवातून आलेले नैराश्य असून आमच्या पक्षाचे आमदार जुमलेबाज नसून जिगरबाज आमदार आहेत आणि त्यांच्या भागातील कामे ही कुठलीही आडकाठी न आणता वेगाने चालू असून पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल तो मार्गी लागला असून राहिलेले काम देखील थोड्या दिवसात पूर्ण होईल अशी माहिती वडगाव शेरी भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष नवनाथ पटारे यांनी दिली असून आम्ही आमदारांवरील टीकेबाबत तक्रार दिली असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. नमस्कार, मी नवनाथ एकनाथ पटारे, राहणार खराडी चंदनगर, पुणे 14. भारतीय जनता पार्टीचा मी एक कार्यकर्ता असून आमदार जगदीश भाऊ मुळीक यांनी माझ्यावरती वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाच्या युवा मोर्चाची जबाबदारी दिलेली आहे. आत्ताच काही दिवसापूर्वी नगरसेवक सुनील टिंगरे यांनी आमदार जगदीश मुळीक यांच्यावरती जुमलेबाज पक्षाचे जुमलेबाज आमदार म्हणून या ठिकाणी त्यांच्यावरती आरोप केलेले आहेत. तर मी या ठिकाणी सुनील टिंगरे यांना सांगू इच्छितो की आमदार जगदीश मुळीक हे जुमलेबाज नसून जिगरबाज आमदार आहेत आणि त्यांचा जिगरबाजपणा त्यांनी नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेमध्ये दाखवून दिलेला आहे. 1 नगरसेवकावरून त्यांनी जवळजवळ 12 नगरसेवकापर्यंत त्याची मजल गाठलेली आहे. यावरून हे सिद्ध होतं की ते जिगरबाज आमदार आहेत. राहिला प्रश्न, त्यांनी दुसरा आरोप असा केलेला आहे की आमदार जगदीश मुळीक यांनी कल्याणी नगर मार्गे येणारा रस्ता अडवलेला आहे आणि त्या कारणामुळे नगर ट्रॅफिक जाम होतोय आणि त्यांनी रस्ता अडवल्यामुळं त्या ठिकाणी भरपूर समस्या निर्माण झालेल्या आहे. तर हेही मी त्यांना सांगू इच्छितो की आमदार जगदीश मुळीक यांनी कुठल्याही प्रकारचा रस्ता अडवलेला नाहीये. जवळजवळ 24 मीटर रस्त्याचं 100% त्यांनी महानगरपालिकेकडे ताबा दिलेला आहे आणि त्या ठिकाणी त्या रस्त्याचं काम चालू आहे. तर याचा मी या ठिकाणी पुरावा दाखवू इच्छितो तुम्हाला. रस्त्याचं जवळजवळ 75% काम पूर्ण झालेलं आहे. हे त्याचे मी पुरावे या ठिकाणी तुम्हाला दाखवतो आणि पुराव्याशिवाय आम्ही काही बोलत नाही हेही या ठिकाणी मी त्यांना सांगू इच्छितो. हा झाला एक पुरावा. हा दुसरा पुरावा. हा तिसरा पुरावा. मागील विधानसभेमध्ये ते पराभूत झाल्यामुळे आमदार जगदीश मुळीक यांची ते बदनामी करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याबद्दल मी काल त्यांच्या विरुद्ध तक्रार देखील दाखल केलेली आहे. राहिला प्रश्न दुसरा की त्यांनी असं सांगितलं आमदार जगदीश मुळीक यांचे बंधू स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक यांच्या प्रभागामध्ये रात्री 2 वाजता पाणी येतं. तर मी या ठिकाणी सुनील टिंगरे नगरसेवक यांना सांगू इच्छितो की त्या प्रभागामध्ये कसल्याही प्रकारचं रात्रीचं 2 वाजता पाणी येत नाही. त्याचं देखील या ठिकाणी टाइम टेबल आहे. तर रात्री 9:30 वाजताचं शेवटचं टाइम टेबल आहे आणि तेही टाइम टेबल मी या ठिकाणी तुम्हाला दाखवू इच्छितो. मी त्यांना सांगू इच्छितो की आपण जे आपले त्यांच्यावरती जे आरोप केलेले आहेत ते आपण कृपया मागे घ्या, नाहीतर इथून पुढे तुम्हाला ह्याही संदर्भात जर ना मागे घेतले तर याचा आम्ही आमच्या भाजपा युवा मोर्चा स्टाईलने तुम्हाला उत्तर देऊ. C24 तासाठी अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, पुणे. देशातील ब्राह्मण समाजात एकसूत्रता आणण्यासाठी संपूर्ण भारतभर भ्रमण करणाऱ्या यात्रेचे आगमन श्रीगोंदा शहरात झाले. या निमित्ताने रेणुका माता मंदिरात बैठक आयोजित करण्यात आली होती. देशातील ब्राह्मण समाजात एकसूत्रता आणण्यासाठी संपूर्ण भारतभर भ्रमण करणाऱ्या यात्रेचे आगमन श्रीगोंदा शहरात झाले. या निमित्ताने रेणुका माता मंदिरात बैठक आयोजित करण्यात आली होती.
विश्व ब्राह्मण परिषद आणि ब्रह्म परशुराम आखाडा यांच्या विद्यमाने आचार्य राजेश्वरजी यात्रेचे आयोजन करत आहेत. ब्राह्मण समाजाला परशुराम यांचे जीवनचरित्र आणि उपदेशाची माहिती व्हावी, तसेच नवीन पिढीला श्री परशुराम कोण होते हे समजावे. ब्राह्मण समाज हा एकजुटीने राहावा यासाठी ही यात्रा आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले. या यात्रेतून सर्व समाज बांधवांचे मोबाईल नंबर घेऊन हेल्पलाईन सुरू करणार असल्याचे राजेश्वर यांनी सांगितले. यावेळी राजेश्वरजी यांचा ॲडव्होकेट नितीन कुलकर्णी यांनी सत्कार केलाय. या प्रसंगी समस्त ब्राह्मण समाज उपस्थित होता. भगवान परशुराम जी की इस रथ यात्रा का जो आज श्रीगोंदा पहुंचे, इस यात्रा का शुभारंभ राजस्थान के लोहारगल तीर्थ से 5 मार्च 2017 को हुआ. कुरुक्षेत्र में इस यात्रा का अंतिम पड़ाव होगा और दिल्ली में समापन समारोह आयोजित किया जाएगा. इस यात्रा में हम लोग 1,11,000 किलोमीटर से अधिक का सफर करते हुए संपूर्ण भारत का भ्रमण करेंगे. 3 उद्देश्य हमारी इस यात्रा के हैं, जिसमें भगवान परशुराम जी के जीवन चरित्र का प्रचार प्रसार तथा पूरे देश भर में भ्रमण करके पूरे भारतवर्ष के ब्राह्मणों को एकजुट करना, संगठित करना और एक नेटवर्क में बांधना, एक सूत्र में बांधना तथा इसके साथ ही ब्राह्मण हेल्पलाइन की स्थापना, ये हमारी इस यात्रा के उद्देश्य हैं. अब तक इस यात्रा में हम लोग 35,000 किलोमीटर की यात्रा करते हुए लगभग 3.5 लाख से अधिक ब्राह्मण बंधुओं से मिल चुके हैं और 10 लाख से अधिक ब्राह्मण बंधुओं से मिलकर उनके संपर्क सूत्र जुटाना और एक पूरे राष्ट्रीय स्तर पर एक वैश्विक नेटवर्क कायम करना, ये हमारी इस यात्रा का महत्वपूर्ण उद्देश्य है, जिसको लेकर के हम लोग चल रहे हैं. सी24साठी सुहास कुलकर्णी, श्रीगोंदा. या बातमीबरोबरच बातमीपत्रात वेळ झाले एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत राहा सी24 तास, जगा वर्तमानात, बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. कर्जत येथील तौसिफ शेख या सामाजिक कार्यकर्त्याने अतिक्रमण हटविण्यासाठी आत्मदहन केलंय. त्याच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या प्रशासनावर कारवाई करावी, याचबरोबर इतर मागण्यांसाठी राहुरी येथील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पोलीस निरीक्षक आणि महसूल प्रशासनाला 22 डिसेंबर रोजी निवेदन दिले. कर्जत येथील तौसिफ शेख या सामाजिक कार्यकर्त्याने अतिक्रमण हटविण्याकरता आत्मदहन केले. त्यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या प्रशासनावर कारवाई करावी, तसेच इतर काही मागण्यांसाठी राहुरी येथील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पोलीस निरीक्षक आणि महसूल प्रशासनाला 22 डिसेंबर रोजी निवेदन दिले आहे. पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे आणि महसूल विभागातील जेलर दत्तात्रय गोसावी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की आग्रा येथील संजेली नामक दलित तरुणीला पेट्रोल टाकून जाळून मारण्याची क्रूर घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिच्या भावाला मानसिक त्रास दिल्याने त्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. श्रीरामपूर तालुक्यातील कारेगाव येथील अल्पवयीन मुलीच्या संशयित मृत्यू प्रकरणातील शवविच्छेदन अहवाल सादर करण्यास अक्षम्य हलगर्जीपणा दाखविला गेला. तसेच कर्जत तालुक्यातील तौसिफ शेख हे सामाजिक कार्यकर्ते कर्जत शहरातील दावल मलिक ट्रस्टच्या जमिनीवरील अनधिकृत अतिक्रमण करून केलेली बांधकामे हटविण्याकरिता गेल्या अनेक दिवसापासून शासन दरबारी निवेदन देऊन पाठपुरावा करीत होते. अतिक्रमण हटविण्याचे लेखी आश्वासन देऊनसुद्धा अतिक्रमण हटविले नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचे निवेदन सादर केले. त्यातून प्रशासनाने त्यांच्या आंदोलनावर कुठलीच कारवाई केलेली नाही आहे. म्हणून तौसिफ शेख यांनी दिनांक 20 डिसेंबर रोजी नियोजित आत्मदहन आंदोलन केले. यावेळी ते 70% भाजल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते, परंतु दुसऱ्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या अहमदनगर येथील जिल्हाधिकारी, जिल्हा महसूल प्रशासन तसेच अहमदनगर येथील कोतवाली पोलीस प्रशासन असल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. तसेच आग्रा येथील घटना, श्रीरामपूर तालुक्यातील घटना आणि कर्जत तालुक्यातील घटना या तीनही घटनांना जबाबदार असणाऱ्या प्रशासनावर कारवाई करावी. या मागणीसाठी राहुरी येथील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोमवार दिनांक 24 डिसेंबर रोजी राहुरी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. दिलेल्या निवेदनावर डॉक्टर जालिंदर घिगे, विजय तमनर, बाबा साठे, असीम शेख आदींच्या सह्या आहेत. आपल्याकडे जी दुःखद घटना घडली ती तौसिफ शेख नावाच्या कार्यकर्त्याने सर्व प्रशासनाच्या डोळ्यादेखत स्वतःचं आयुष्य संपवून घेतलं.
मला वाटतं प्रशासनाच्या दृष्टीनं ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. जेव्हा एखादा कार्यकर्ता काहीतरी निवेदन देतो, काहीतरी आंदोलन करण्याचं अर्ज तुमच्यापर्यंत येतो, तो आंदोलन, तो अर्ज, त्याचं म्हणणं प्रशासनानं कधीही सहजपणे घेऊ नये किंवा लाईटली घेऊ नये. हे आपल्याला ही दुसरी घटना आहे. असंच टोक्याला काकासाहेब शिंदेने जो आत्महत्या केली, तिथंही प्रशासनानं हलगर्जीपणा दाखवला आणि मराठा मोर्चाला त्यांनी फार लाईटली घेतलं. त्याचप्रमाणे काल नगरमध्ये तौफिकने जो निवेदन दिलं, जे आंदोलनाचा इशारा दिला, आत्महत्येचा इशारा दिला, तो प्रशासनानं अत्यंत गंभीरपणे घेतला नाही आणि त्याच्यामध्ये हलगर्जीपणा केल्यामुळे आज एका जीवाला, आपल्या प्राणाला मुकावं लागलं. तौफिकचं जे म्हणणं होतं ते स्वतःसाठी नव्हतं, तो समाजासाठी लढत होता, म्हणून त्याच्या मृत्यूला जास्त महत्त्व आहे. आणि म्हणून मी ह्या प्रशासनाच्या अक्षम्य दीर्घाईबद्दल प्रशासनाचा निषेध करतो. आणि तौफिकसारख्या अनेक तरुणांनाही मी एक नम्रपणे निवेदन करू शकतो की मित्रांनो, आपला जीव, आपला प्राण हा फार अमूल्य आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटनेच्या माध्यमातून, लोकशाहीच्या माध्यमातून आपलं म्हणणं मांडण्याचा, आंदोलन करण्याचा अधिकार दिलेला आहे. तर आपण आतताईपणा न करता, आपला जीव पणाला न लावता, लोकशाही मार्गानं आपले आंदोलन करून प्रशासनावर आपण दबाव आणू शकतो, याची आपण नोंद घ्यावी. आणि यापुढे अशा प्रकारे जीवाला धोका होईल अशा प्रकारचे आंदोलनं करण्यात येऊ नये. कारण लोकशाहीमध्ये अनेक पर्याय उपलब्ध असताना जीवाची बाजी लावण्याचं तसं काही कारण नाही. तरी आपल्या ज्या मागण्या आहेत, आपलं जे म्हणणं आहे ते लोकशाही पद्धतीनं मांडून ही जीवितहानी टाळावी. कारण एक व्यक्ती त्या घरातला गेल्यानंतर त्या घराचा सर्व विस्फोट होतो. तिथल्या लेकराबाळाला, त्याच्या बायकोला, त्याच्या आईवडिलांना त्या सर्व परिणामाला सामोरं जावं लागतं. ही जशी त्याची कौटुंबिक हानी आहे, तशी ती आमची सामाजिकसुद्धा हानी आहे. आणि म्हणून असे काही प्रयत्न करताना, असे काही आंदोलन करताना आपण लोकशाही मार्गाचा अवलंब केला पाहिजे, असं माझं ठाम मत आहे. मी तौफिक आणि त्याला अत्यंत भावनापूर्ण आदरांजली वाहतो. इथेच थांबतो. जय भारत. काल अहमदनगर जिल्हा या ठिकाणी त्यांच्या समाजाचे व्यक्ती त्यांनी समोर आत्मदहन केलेलं आहे. त्या ठिकाणी त्यांचा दुर्दैवी अंत झालेला आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे त्यांचा जीव गेलेला आहे. त्या ठिकाणी आमच्या काल देखील मागण्या करण्यात आलेल्या आहे कर्जतमध्ये. आज देखील राहुरीत वंचित बहुजन आघाडी, सकल मुस्लिम समाज यांच्या वतीने मागण्या करण्यात येत आहे. त्या तौफिक शेख, तो आमच्या समाजाचा एक व्यक्ती त्या ठिकाणी वारला गेला. त्या ठिकाणी सरकारने 50 लाखाचा त्या ठिकाणी त्यांना भरपाई देण्यात यावी आणि त्यांची मिसेस जी चांगली सुशिक्षित आहे, त्यांना शासकीय सेवेत त्या ठिकाणी घेण्यात यावं. आणि त्यांचा जो लढा होता, त्या ठिकाणी जे अतिक्रमण होते ते सगळं अतिक्रमण काढण्यात यावे. आणि ज्या प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे त्यांचा मृत्यू गेलेला आहे, त्या ठिकाणी पोलीस प्रशासन असतील, कलेक्टर साहेब असतील, त्यांच्यावर त्या ठिकाणी 302ची कारवाई व्हायला पाहिजे आणि तौफिक भाईला यांना न्याय मिळाला पाहिजे. त्याचप्रमाणे आमचा सोमवारी या ठिकाणी मोर्चा देखील आम्ही घेऊन येणार आहोत. आणि आमच्या तौफिक भाईला या ठिकाणी न्याय नाही मिळाला तर हा आंदोलन तीव्र स्वरूपात मोठा होईल आणि याचा सर्वस्व जबाबदारी शासनाची राहील. याच्यात काही या ठिकाणी उद्रेक झाला याची सरकारची जबाबदारी राहील आणि पोलीस प्रशासनाची जबाबदारी राहील. कर्जत येथील तौफिक शेख या सामाजिक कार्यकर्त्यांनी न्याय मागण्यासाठी काही प्रशासनाकडं अर्ज केले होते, पण त्यांनी त्याच्यावर दुर्लक्षपणा केला आणि तौफिक शेख यांनी स्वतः तिथं प्रशासनासमोर पेट्रोल टाकूपर्यंत आणि आग लावपर्यंत प्रशासन बघत होतं, पण कुठल्याही प्रकारचे त्यांनी त्यांच्याकडे लक्ष न देता त्यांना स्वतःचा जीव गमवावा लागला. पण तो जीव गमावला. आपण पाठीमागच्यानी जेव्हा आपल्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्ते, आपण सामाजिक सगळ्यांनी त्याला न्याय मिळोपर्यंत जर नाही एवढं झालं तर आपण या आंदोलनाचं त्रिपद्धतीनं आंदोलन करू. C24 ताससाठी मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, राहुरी.
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा जयघोष करत पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील नारायणगाव येथील दत्त मंदिरात दत्त जयंतीच्या पूर्वसंध्येला श्री दत्त जन्मोत्सव भाविकांच्या उपस्थितीत पार पडलाय। या सोहळ्याला शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, माजी आमदार उल्हास पवार यासह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या गजरात पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील नारायणगाव येथील दत्त मंदिरात दत्त जयंतीच्या पूर्वसंध्येला श्री दत्त जन्मोत्सव भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडलाय। पुणे जिल्ह्यातील या दत्त मंदिरास एक वेगळा इतिहास असून परमपूज्य नारायण महाराज यांनी जन्मोत्सवादरम्यान प्रवचन दिले। त्यानंतर पाळण्यावर पुष्पोत्सव झाल्यानंतर गुरुदत्ताचा पाळणाही गाण्यात आलाय। त्यानंतर प्रसादाचे वाटप केल्यानंतर भाविकांनी गुरुदेवाचे दर्शन घेण्यास गर्दीही केली होती। दत्त जयंतीच्या निमित्ताने महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले। या सोहळ्याला शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, माजी आमदार उल्हास पवार, राजेंद्र पवार यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। C24 तासाठी अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, पुणे। या बातमीबरोबरच बातमीपत्रात वेळ झाले एका छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। आता पाहूयात पुढची बातमी। कळमनुरे तालुक्यातील वसपळ येथे निरागस लेकरं आपल्या काळ्या पाठीवर स्वतःचं आणि देशाचं भवितव्य एका खोलीमध्ये गिरवतात। एवढेच नव्हे तर अंगणवाडीच्या खोलीमध्ये चक्क शेळ्या बांधल्या जात आहेत, तर भाडे तत्वावर असलेल्या खोलीमध्ये विद्यार्थी बसवले जात आहेत। पाहूयात C24 तासचा स्पेशल रिपोर्ट। कळमनुरी तालुक्यातील बसफळ येथील निरागस लेकरं आपल्या काळ्या पाठीवर स्वतःचं आणि देशाचं भवितव्य एका खोलीमध्ये गिरवत आहेत। एवढंच नव्हे तर अंगणवाडीच्या खोलीमध्ये चक्क शेळ्या बांधल्या जात आहेत, तर भाडे तत्वावर असलेल्या खोलीमध्ये विद्यार्थी बसवले जात आहेत। शिक्षणासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत। यातूनच देशाचे उज्ज्वल भवितव्य घडविले जाणार असल्याचं नेहमीच ऐकायला मिळतं। मात्र हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यातील वसपळ या गावातील अंगणवाडी शाळा एका भाडे तत्वावर घेतलेल्या खोलीत भरवले जाते। येथील अंगणवाडीचे बांधकाम रखडले असल्याने याच खोलीत शेळ्या बांधल्या जात आहेत। एकीकडे डिजिटल इंडियाचे स्वप्न दाखवणाऱ्या मायबाप सरकारने अतिदुर्गम भागात देशाचे भवितव्य घडविणाऱ्या लेकरांना अशा खोलीत काळ्या पाटीवर रेषा ओढताना झपाट्याने बदलणाऱ्या युगात आपणच बदलावे असे वाटत नसेल का? हाही मोठा प्रश्न आहे। जोपर्यंत भाडे तत्वावर असलेल्या खोलीमधील विद्यार्थी प्रशासनाने बांधलेल्या खोलीमध्ये बसत नाही तोपर्यंत हा लढा सुरू ठेवणार असल्याचं मत कळमनुरी संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष रामपुंड यांनी व्यक्त केलंय। विद्यार्थी अशा खोलीमध्ये शिक्षण घेत असले तरी मागील एका वर्षापासून शालेय पोषण आहारात सुद्धा प्रशासन या विद्यार्थ्यांना देऊ शकले नाहीये। हीच मोठी शोकांतिका आहे। वसपळ येथील या मुलांना प्रशासन इमारत देत नाही। इवल्याशा मुलांना शिक्षणासाठी अंगणवाडी बांधकाम पूर्ण होत नाही तोपर्यंत C24 तासचा हा लढा कायम राहणार आहे। किती महिन्यापासून आता म्हणजे ते आलेले आहेत का आता जवळजवळ 7-8 महिने वर्ष राहिले। वर्ष झालं नाही तर केळं बी नाही, अंडे नाहीत, केळं नाही आणले। अच्छा माती आहे गाड्या मारल्यानंतर ते 15 दिवसामध्ये आम्हाला जागा पाहिजे आहे ना, तर म्हणजे आम्हाला पसंत नाही म्हणजे काही दिवसांनी द्या म्हणजे तर ठीक आहे देऊ शकतो। गाड्या अडचण असल्यामुळे आम्ही स्वतः घर असल्यामुळे आम्ही देऊ शकतो त्याला देऊच म्हणलं बघा करायला मग करावं लागते काय यातून करून तुला काय हिशेबाने असं म्हणलं काय करा केल्या 700 रुपये देतो वरून आम्हाला 700 रुपये देतो म्हणजे आम्ही देणार तुम्ही गरम पैसे लागले तर घ्या म्हणजे काय गरम पैसे घरात समजा सगळं साहित्य म्हणजे 300 हे 700-1000 रुपये काय देतो म्हणजे आम्हाला। सदरील अंगणवाडी मौजे वसपळ ग्रुप ग्रामपंचायत वडगाव अंतर्गत येणारी अंगणवाडी गेल्या काही वर्षापासून रस्त्यावर किंवा उघड्यावर भरत होती
आणि ही अंगणवाडी आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा व्हायरल केलेली होती. झोपडीमध्ये कधी किरायाच्या रूममध्ये ही अंगणवाडी सध्या भरत आहे आणि रखडलेल्या बांधकामाच्या जागी अंगणवाडीच्या जागी शेळ्या बसतात आणि किरायाच्या जागी मुलं बसतात. हे प्रशासनाला कुठंतरी दाखवून द्यायचं होतं. हा आम्ही सतत प्रयत्न हा लावून धरलेला आहे आणि येणाऱ्या काळात प्रशासनाला या ठिकाणी सांगू इच्छितो की लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावावा, नाहीतर येणाऱ्या काळात संभाजी ब्रिगेड हा मार्ग आंदोलनाच्या माध्यमातून गंभीररित्या छेडण्यात येईल. सी24साठी उमेश चक्कर, हिंगोली. खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून शिरूर लोकसभा मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिकांना राष्ट्रीय वयोश्री योजना शिबिराचे आयोजन करण्यात आले होतं. यामध्ये नागरिकांची प्रथमतः आरोग्य तपासणी करण्यात आली असून त्यांना आवश्यक साहित्यांचे वाटप देखील करण्यात आले. खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून शिरूर लोकसभा मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिकांना राष्ट्रीय वयोश्री योजना शिबिराचे आयोजन करण्यात आले. खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या प्रयत्नातून केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयामार्फत शिरूर हवेलीतील ज्येष्ठ नागरिकांना राष्ट्रीय वयोश्री शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ज्येष्ठ नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांची प्रथमतः आरोग्य तपासणी करण्यात आली आणि या शिबिरात व्हीलचेअर, चष्मा, श्रवणयंत्र, दंतचिकित्सा, वॉकर, वॉकिंग स्टिक यासह इतर साहित्यांचे वाटप देखील करण्यात येणार आहे. या शिबिरात मदत कार्य करण्यासाठी पंचायत समितीचे सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, अंगणवाडी सेविका, प्रवेशिका इत्यादींनी मोलांचे सहकार्य केले. ज्येष्ठ नागरिकांसाठी वाहन व्यवस्था ग्रामपंचायतीच्या आर्थिक सहकार्यातून करण्यात आली होती. सी24साठी अरुण कुमार मोठे, शिरूर. अकोले तालुक्यातील कळस गावात ग्रामपंचायतच्या विहिरीमध्ये तब्बल 14 ते 15 दुचाकी सापडल्याने परिसरात खळबळ पसरली आहे. आणखीही दुचाकी विहिरीमध्ये सापडण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जाते. अकोले तालुक्यातील कळस गावच्या ग्रामपंचायतच्या विहिरीत 14 ते 15 दुचाकी मोटारसायकल सापडल्या आहेत. प्रवरा नदीच्या पुलालगत असणाऱ्या ग्रामपंचायतच्या विहिरीच्या पाण्यावर ऑइलचा तवंग आल्याने काही स्थानिक तरुणांना संशय आला. सदर बाब त्यांनी अकोले पोलीस स्टेशनला कळवल्यानंतर पोलीस प्रशासन आणि स्थानिक तरुणांच्या मदतीने विहिरीत लोखंडी गळ टाकून बघितले असता एका पाठोपाठ एक अशा तब्बल 14 दुचाकी बाहेर काढण्यात आल्या आहेत. आणखी दुचाकी या विहिरीत असण्याची शक्यता आहे. या सर्व दुचाकी या आजूबाजूच्या परिसरातीलच आहे. या सर्व दुचाकी कोणी व का टाकल्या याबाबत पोलीस तपास करतायत. 2-2.5 वर्षापूर्वी चोरी झाली होती. कळसला सापडल्याचा फोन आल्यानंतर मी पाहायला आलो, इथं माझी गाडी सापडलेली आहे. आमची ग्रामपंचायतची मोटर चोरी गेली होती 8-10 दिवसापूर्वी. त्याच्यामुळे आम्ही मग पोलीस स्टेशनला केस केल्यानंतर ते भोसले दादा आमच्या गटचे त्यांना चौकशी केल्यानंतर आमच्या लक्षात आलं का या ग्रामपंचायतची जुनी पाणी पुरवठ्याची विहीर त्याच्यावर त्याला तवंग आल्यावर मग आम्ही त्यांना कळवलं आणि म्हणजे हा रस्त्याचं काम चालू असताना विहिरीकडे लक्ष केलं. मग आम्ही पाहिलं त्याला तवंग येईल होता. मग आम्ही भोसले दादांना निरोप आमच्या पाटलांच्या थ्रू निरोप पाठवला आणि 10-12 दिवसापासून आमचं चाललं होतं पाहायचं, पण त्यांना वेळ भेटत नव्हतं. मग आज वेळ काढून सकाळपासून आम्ही 10-12 जण सकाळी बी लागलो होतो. पडेल्या विहिरीत 2 मोटरसायकल आणि या याच्यात 12-13 सापडले आणि अजून असायची शक्यता आहे 100%. रोडच्या कडेला आहे ना ग्रामपंचायतीची विहीर आहे. त्याच्यावरती सकाळी असं अचानक पाण्यात वरती आईचा तवंग आल्यासारखं वाटला आणि मग सहज आम्ही तो गळ टाकून पाहिला तर त्याच्यात मोटारसायकल एक लागली गळाला. ती मोटारसायकल काढल्यानंतर परत एक प्रयत्न केल्यानंतर एका पाठोपाठ एक अशा 10-15 निघाल्या. साधारण सकाळी 11 वाजल्यापासून हे कामकाज चालू आहे. आता पोलीस प्रशासन सगळे कामकाज चालू आहे आमचं असं तसं काढायचं. आता तरुणांची मदत फार आहे तशी करायची. सगळे एकूण किती गाड्या निघाल्या? एकूण आता 12 निघाल्यात. याच्यामध्ये या विहिरीमध्ये 12 निघाल्यात आणि पलीकडे 2 निघाल्यात. अकोले पोलीस स्टेशनच्या हद्दीतील प्रवरा नदीकाठी असलेले कळस गाव, त्याच्या प्रवरा नदीच्या काठावरच एक गावाची जुनी विहीर आहे. त्या विहिरीच्या वरती डिझेलचं तरंग आलेला होता. त्याच्यामुळं आमच्या बीट अंमलदार हवालदार भोसले यांना थोडी शंका वाटली. त्यांनी गड पाण्यात टाकून पाहिला तर त्याला एक गाडी लागली. ती गाडी बाहेर काढल्यानंतर सहज म्हणून दुसऱ्या टाकून पाहिला
तर दुसरी लागली. असं करत करत आत्तापर्यंत 11 गाड्या बाहेर काढण्यात आलेल्या आहे आणि आम्ही नगरपंचायत अकोले यांची पण मदत घेत आहोत. त्याच्यामध्ये जवळपास 3 पुरुष पाणी आहे आणि ते फार घाण पाणी आहे. सेक्शनला बोलवण्यात आलेलं आहे. ते पाणी बाजूला करून काढून शोध चालू आहे आणि अजूनही गाड्या निघण्याची शक्यता आहे. ज्या काही गाड्या निघाल्या आहेत त्या अकोले तालुका, संगमनेर तालुका, संगमनेर शहर इत्यादी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आहेत आणि त्यांच्या मालकांचं पण जवळपास शोध लागलेला आहे. आत्तापर्यंत 9 गाड्यांच्या मालक आम्हाला माहीत झालेले आहेत. पुढील योग्य ती आम्ही कारवाई करीत आहोत. साधारण या गाड्या कधी चोरी गेल्या होत्या? काही गाड्या 1.5 वर्षापूर्वीच्या आहेत, काही 3 महिन्यापूर्वीच्या आहेत, काही 10 महिन्यापूर्वीच्या आहेत. टायमिंग असा एकच नाही आहे, त्याच्यामध्ये व्हेरिफिकेशन आहे. साधारण अजून किती गाड्या निघू शकतात, काय अंदाज वाटतो? अंदाज सांगता येत नाही. जवळपास 3 पुरुष पाणी आहे, पण अजून गाड्या निघतील. C24 तासाठी सचिन खरात, अकोले. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. श्रीगोंदा नगरपालिकेची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली. शहराच्या बाहेरील गावांना जोडणाऱ्या 17 रस्त्यांची कामे जोरदार चालू. राहुरीच्या लोकप्रतिनिधींनी खोटे राजकारण करून जनतेची दिशाभूल केली आहे, असे प्रतिपादन राहुरी नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी केले. राहुरीत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महसूल प्रशासनाला निवेदन. आणि अंगणवाडीच्या खोलीत शेळ्या तर किरायाच्या खोलीत विद्यार्थी. कळमनुरी तालुक्यातला धक्कादायक प्रकार उघडकीस. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथेच संपलं. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा C24 तास. जगा वर्तमानात, बिनधास्त.